नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलाचा दुसरा पाठ पृथ्वीचे अंतरंग हा पाहणार आहोत. पृथ्वीचे जे बाहेरचे रूप आहे ते आपल्याला माहीतच आहे, पण पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे? मागील इयत्तांमध्ये तुम्ही खडकांचे प्रकार, ज्वालामुखी व भूकंप यांची ओळख करून घेतली आहे. त्यावर आधारित पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा. भूकंप होतो म्हणजे नेमके काय होते? अग्निजन्य खडक कसे तयार होतात? ज्वालामुखी म्हणजे काय? ज्वालामुखी उद्रेकादरम्यान कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात? हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात? हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात? करून पहा. अर्धा लिटर दूध तापत ठेवा. दूध तापून उकळी आल्यानंतर तापवणे बंद करा. त्या दुधाच्या पातेल्यावर झाकण ठेवा. प्रयोगाचा पुढचा भाग फार महत्वाचा आहे. यामध्ये तुमचे निरीक्षण कौशल्य वापरायचे असून त्याद्वारे निष्कर्षाप्रत पोहोचायचे आहे. 10 मिनिटांनी पातेल्यावर ठेवलेले झाकण बाजूला करा. थोडे तिरपे धरा. काय होते ते पहा. दुधावर काय दिसते ते पहा. दुधावर जमलेला पदार्थ कोणत्या स्वरूपात आहे? हा पदार्थ बाजूला करा. या पदार्थात दुधाचे तापमान यातील फरक समजून घ्या व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. दूध तापत ठेवले होते तेव्हा ते कोणत्या स्वरूपात होते? दुधाला उकळी आली होती तेव्हा दुधातून काय बाहेर येत होते? पातेल्यांवरील झाकणांवर काय जमा झाले होते? दुधावर जमलेला पदार्थ द्रव की घन ते सांगा. तो आतील दुधापेक्षा थंड होता की गरम होता? असा प्रयोग आणखी कोणकोणत्या पदार्थांवर करता येईल याचा तुम्ही विचार करा. प्रश्नांची उत्तर तुम्ही जेव्हा शोधाल तुम्हाला काय समजेल? जेव्हा दूध तापत ठेवले होते तेव्हा ते द्रव स्वरूपातच होते की थंड होते? जेव्हा दुधाला उकळी आली तेव्हा त्याच्यावर साय तयार झाली होती. ती साय जी आहे ती त्या ठिकाणी वर झाकणाच्या आतल्या बाजूला झाली होती. मग दुधाचा जो पदार्थ आहे तो द्रव होता, परंतु पातेल्याच्या वर जे झाकण ठेवलं होतं त्या झाकणावर जो पदार्थ तयार झाला होता मात्र घन स्वरूपात होता. याचं भौगोलिक स्पष्टीकरण: दूध तापवण्यापूर्वी पूर्णपणे द्रव स्वरूपात होते. त्याला उकळी आल्यानंतर दोन वाफा बाहेर पडत होत्या. वेळाने दुधावर साय तयार झालेली दिसते. साय आतील दुधापेक्षा कमी तापमानाची असते. त्यावरून असे म्हणता येईल पातेल्यातील सायीचा थर प्रथम थंड झाला, त्याखालील दूध त्या मानाने गरम द्रवरूप राहिले. हेच काहीसे पृथ्वीच्या थंड होण्याच्या प्रक्रियेत झाले असावे. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबर झाली याबाबत शास्त्रज्ञांचे एकमत आहे. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. त्याभोवती फिरता फिरता ती थंड होत गेली. थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेत झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास कवच व घनस्वरूप प्राप्त झाले. तर अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून गाभाकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्धद्रव स्वरूपात. पृथ्वीचे अंतरंग नेमके कसे आहे याबाबत मानवाच्या मनात आजही कुतूहल आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे अद्याप शक्य झाले नाही. भूगर्भशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून अनुमाने काढली आहेत. साठी ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ, भूकंप लहरी यांचा अभ्यास प्रामुख्याने केला. नमस्कार दोस्तों, द नॉलेज में आपका स्वागत है. मैं हूँ विकेश गिरी कोसाई और आज हम बात करेंगे ज्वालामुखी के बारे में. अर्थक्वेक कैसे होता है और मैग्मा और लावा में क्या फर्क होता है. पृथ्वी के गर्भ में बेहद गर्मी है. गर्भ का टेम्परेचर लगभग 6000 डिग्री सेंटीग्रेड रहता है. जब धरती के भूगर्भ में प्लेट सरकती है और एक दूसरे से टकराती है तब भारी प्लेट नीचे की ओर दब जाती है और हल्की प्लेट ऊपर उठ जाती है और वह पर्वतों का निर्माण करती है. जबकि भारी प्लेट जब दब के पृथ्वी के अंदरूनी हिस्से में जाती है तो वहाँ मौजूद जियोथर्मल एनर्जी के कारण उसका मेटल और रॉक्स सब पिघल के मैग्मा बन जाता है और इतनी भीषण गर्मी के कारण गर्भ से प्रेशर उत्पन्न होता है. ये मैग्मा हल्की प्लेट पे दबाव बनाता है और आखिरकार इसे तोड़ के लावा के रूप में विस्फोट के साथ बाहर निकलता है, जिसे हम ज्वालामुखी या वोल्केनो कहते हैं. पृथ्वी की सरफेस पर लावा के जम जाने से ज्वालामुखी के पहाड़ बनते हैं और जिस नली या सुरंग से लावा बाहर निकलता है उसे ज्वालामुख कहा जाता है।
यहाँ दोस्तों याद रहे कि मैग्मा और लावा में कोई ज्यादा फर्क नहीं है। जो अति गर्म और पिघला हुआ पदार्थ पृथ्वी के गर्भ में होता है उसे मैग्मा कहा जाता है, और जब वही पदार्थ बाहर निकलता है तो उसे लावा कहा जाता है। अगर कहीं पर धरती की सतह ठोस हो और मैग्मा किसी तरह बाहर ना निकल सके और ज्वालामुखीय विस्फोट न हो तो धरती कांपती है और भूकंप के झटके महसूस होते हैं। इसके प्रेशर से पृथ्वी की प्लेट्स में हलन चलन होती है और सैकड़ों मीलों तक अर्थक्वेक होता है। अगर विस्फोट हो तो उसके मैग्मा के साथ गैस, राख और अन्य अवशेष लावा के रूप में बाहर निकलते हैं और धरती की सतह पर जम जाते हैं। आज पृथ्वी की सतह का 80% से ज्यादा हिस्सा ज्वालामुखी के फटने का नतीजा है। फ्रेंड्स, इन ज्वालामुखियों के मुख्य 3 प्रकार होते हैं। पहला है सक्रिय या जागृत ज्वालामुखी। दोस्तों, सक्रिय ज्वालामुखी वो होते हैं जिनमें समय समय पर विस्फोट होता रहता है। आज पूरी धरती पे लगभग 1500 से ज्यादा सक्रिय ज्वालामुखी है। भारत के अंडमान निकोबार में बेरन आइलैंड में सक्रिय ज्वालामुखी है और हवाई द्वीप का मौना ओला और क्राकातोआ विश्व के सबसे प्रमुख और खतरनाक सक्रिय ज्वालामुखी है। दूसरा प्रकार है सुसुप्त ज्वालामुखी। सुसुप्त ज्वालामुखी वो है जो वर्षों से शांत है, स्तब्ध है या सोए हुए है, लेकिन ये कभी भी सक्रिय या जागृत हो सकते हैं। ऐसे ज्वालामुखी बहुत ही खतरनाक साबित हो सकते हैं। जापान का फ्यूजियामा जो संसार का सबसे खूबसूरत ज्वालामुखी है, वह सुसुप्त ज्वालामुखी की कैटेगरी के अंदर आता है और पता नहीं कब वो विध्वंस की लीला शुरू कर दे। फिलीपींस का मेयन ज्वालामुखी भी इसी कैटेगरी में आता है। ज्वालामुखी का तीसरा प्रकार है मृत ज्वालामुखी। मृत ज्वालामुखी वो है जो युगों से शांत है और जिनका विस्फोट होना एकदम बंद हो गया है। बर्मा का पोपा, अफ्रीका का किलिमंजारो, साउथ अमेरिका का चिम्बराजो, हवाई द्वीप का मिनाको और कई इस श्रेणी में आते हैं। दोस्तों, हमारी इस पृथ्वी के गर्भ में मुख्य 7 टेक्टोनिक प्लेट्स है और 26 और सब प्लेट्स है, जिसके आधार पर इस धरती की पूरी जियोग्राफिकल सरफेस टिकी हुई है। तो दोस्तों, ये थी ज्वालामुखी की नीडेड इन्फॉर्मेशन जो आपको स्टडी में या अपने नॉलेज के लिए मददरूप साबित होगी। और आज के लिए इतना ही। अगर आपको ये वीडियो अच्छी लगी हो तो लाइक करें और इसे हो सके इतना शेयर करें, और अगर आप नए हैं तो द नॉलेज को जरूर सब्सक्राइब करें। हैव अ गुड डे, टेक केअर। ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात थंड उष्ण लावारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळले। लावारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात। बरोबर तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल यांच्या अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची रचना समजून घेता आली। उदाहरणार्थ, खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचे आढळते। ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लावारस तप्त असतो, त्यावरून पृथ्वीचा अंतर्गाभा उष्ण व प्रवाही असावा हे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले। पृथ्वीच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात। हे भूकंप लहरी निर्माण होतात। भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात, की दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले जाते। भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने विंधन चित्रे देखील लिहिली आहेत। विचार करा, पृथ्वीच्या एका बाजूने खोलवर खणत जाऊन विरुद्ध दिशेने बाहेर जाता येईल का? याबाबत तुमच्या कल्पना वहीत लिहा आणि त्यावर चर्चा करा। येते का तुम्हाला? या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाली। प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती, नंतर उत्सर्जित प्रक्रिया होऊन हळूहळू ते थंड होत गेली। पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली। नंतराने पृथ्वीच्या सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली। पृथ्वीच्या या भागालाच भूकवच म्हणून संबोधले जाते। जे सूर्यमालेतील बाह्य ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत। भौगोलिक स्पष्टीकरण: पृष्ठापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने तापमान, घनता यांचा समावेश होतो। 2 घटकांमधील बदलांच्या अनुषंगाने पृथ्वीच्या अंतरंगाचे पुढील भाग पडतात। स्ट्रक्चर ऑफ द अर्थ बघू शकता। सर्वात वरच्या बाजूला जे आहे ते आहे निम्न प्रावरण, भूकवच असं देखील म्हणतात, खंडीय कवच किंवा महासागरीय कवच। आतमध्ये जे आहे ते उच्च प्रावरण आहे, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा। 800 मैलापर्यंतचा 1000 किलोमीटरचा जो भाग आहे तो आहे अंतर्गाभा। त्यावर 1400 मैल 2250 किलोमीटरचा भाग आहे तो बाह्य गाभा। त्यानंतर जे उच्च प्रावरण आहे 1800 मैल जे साधारणतः 2900 किलोमीटर। त्याच्यानंतरचा जो
बाहेरचा जो भूकवचाचा भाग आहे, खंडीय कवच, महासागराचं कवच जे आहे ते 5 ते 25 मैल, साधारणतः 8 ते 40 किलोमीटरचा जो भाग आहे तो ठिकाणी निम्र प्रावरण किंवा भूकवचाला असं आपण म्हणू शकतो. कृतीमध्ये देखील तुम्हाला तसंच सांगितलेलं आहे. 3D ॲनिमेशन, पृथ्वीचा गडासारखा भाग आहे तसा कापून ठिकाणी दाखवलेला आहे. कवच, पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणीखाली 40 किमीपेक्षा जास्त असते. सागरी पृष्ठाखाली ती 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. यासाठी तुम्हाला आकृती जी आहे पुस्तकामध्ये 2.1 आणि 2.2 पहा. पृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस तापमान असते. कवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेने अतिशय कमी जाडीचे आहे. ते 2 उपविभाग पडतात. एक आहे खंडीय कवच. भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांनी बनलेले आहे. या मूलद्रव्यांच्या अधिक्यामुळे या थराला पूर्वी सियाल असं म्हणत. भूखंडीय कवचाची घनता 2.90 ग्रॅम घनसेमी इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट हा खडक मिळतो. पृथ्वीचे अंतरंग ही दाखवणारी ही रचना आहे. प्रावरण, भूकवच किंवा प्रावरण ज्याला जे म्हणतात. त्यानंतरचं जे प्रावरण आहे कवचाच्या खाली हे घनरूप आहे. त्याच्या आतमध्ये जे आहे ते द्रवरूप आहे. पुन्हा जो अंतर्गाभा आहे पुन्हा घनरूप आहे. तर हा जो थर आहे हा सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळतात. याच्यामध्ये पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जी प्रामुख्याने मूलद्रव्ये आहेत ही सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, निकेल, आर्यन त्यांची घनता देखील आपल्याला कमी पासून जास्त कुणाची आहे आपणास माहित आहे का तुम्हाला? खंडीय कवच व महासागरीय कवच याच्या घनतेमध्ये विलगता आहे. हे कॅनरॉड शोधून काढले म्हणून या विलगतेला कॅनरॉड विलगता असे नाव दिले. भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे. ज्या शास्त्रज्ञाने शोधून काढले त्याचे नाव होरविसिक होते. मग या विलगतेला मोहविलगता असे नाव देण्यात आले. ओरन व गाभा यांच्यात विलगता आहे. गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने ही विलगता शोधून काढली. या विलगतेला गटेनबर्ग विलगता असे नाव देण्यात आले. कवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळते. त्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वी पृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. भूकंपाची केंद्र प्रामुख्याने या भागात आढळतात. पृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. भूकवचाचा भाग आहे. ज्वालामुखी असेल, भूकंप वगैरे कसे निर्माण होतात या ठिकाणी दिसून येईल. पृथ्वीचे चुंबकावरण आहे हे कशा पद्धतीने आहे? सूर्यकिरण आहेत. सूर्यकिरणांपासून चुंबकीय आवरणामुळे तिचं संरक्षण आपल्याला होताना दिसून येतं. पृथ्वीचा आस आहे तो कललेला आहे. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, कोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत असावे असे अनुमान आहे. येथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज आहे.
वातावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम घनसेमी असून नुसार घनतेत वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे. पूर्ण प्रावरणाची घनता 5.7 घन सेंटीमीटर इतकी आहे. गाभा आहे भूपृष्ठापासून सुमारे 2900 खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय. गाभ्याची जाडी 3471 किलोमीटर आहे. या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात. भूकंप जब आता है तो जमीन ऐसे कांपती है कि ये अपने साथ जमीन पर बनी इमारतों और बाकी सभी चीजों को तबाह करके रख देता है. न्यूज चैनल पर आप अक्सर देखते होंगे कि इतने तीव्रता का भूकंप इस जगह पर आया, लेकिन असल में ये होता क्या है और भूकंप आता कैसे है. चलिए आज हम ये जानते हैं कि भूकंप आता कैसे है और इसके पीछे का कारण क्या होता है. आखिर जमीन के अंदर वो क्या हलचल होती है जिससे भूकंप आता है. अब भूकंप की बात हो रही है तो पृथ्वी की संरचना की बात तो हम करेंगे ही. जैसा कि मैं आपको अपने पिछले के वीडियो में ये बात बता चुका हूँ कि पृथ्वी कई लेयर से मिलकर बनी हुई है, जैसे प्याज कई लेयर से मिलकर बना होता है. और थोड़ा सा जानकारी मैं आपको इस वीडियो में भी दे देता हूँ. ये है इनर कोर, पृथ्वी का सबसे अंदरूनी भाग. ये सबसे कठोर भाग होता है और सबसे गर्म भाग होता है. इसके ऊपर होता है ये आउटर कोर, ये लिक्विड फॉर्म में रहता है. ये भी बहुत ज्यादा गर्म रहता है. ये है मेंटल की लेयर. और इसके ऊपर होता है क्रस्ट की लेयर, जहां हम रहते हैं, जहां हमारी पूरी दुनिया बसी हुई है. मैंने आपको ये बात इसलिए बताई है क्योंकि भूकंप का कारण जानने में ये जरूरी होगा. तो जैसा कि हम जानते हैं कि भूकंप आता है जब पृथ्वी पर मौजूद टेक्टोनिक प्लेट्स आपस में रगड़ खाते हैं या आपस में टकराते हैं. तो अब हम यही जानेंगे कि ये प्लेट्स आपस में रगड़ कैसे खाते हैं या आपस में टकराते कैसे हैं. दरअसल ये शुरू होता है पृथ्वी के कोर से, जहां से बेहद गर्म पिघले हुए चट्टानों के लावा ऊपर उठते हुए मेंटल के लेयर तक पहुंच जाते हैं और फिर पृथ्वी के क्रस्ट के निचले सतह से टकराते हुए ठंडा होकर नीचे पृथ्वी के कोर की तरफ अंदर की ओर गिरने लगते हैं. दरअसल ये लावा बहुत ही कम डेंस होता है, इसलिए ये लावे लगातार ऊपर उठते रहते हैं और ठंडे होकर नीचे गिरते रहते हैं और भारी चट्टान अंदर कोर में सिंक होते रहते हैं और ये क्रिया निरंतर चलती रहती है. और यही कारण है कि मेंटल की लेयर निरंतर फ्लो करती रहती है. अब जैसा कि मैंने आपको बता दिया है कि मेंटल की लेयर लगातार फ्लो करती रहती है, यानी मूवमेंट में रहती है. और मेंटल की लेयर के ऊपर ही होता है पृथ्वी के टेक्टोनिक प्लेट्स यानी जमीन. और मेंटल के मूवमेंट के कारण ही टेक्टोनिक प्लेट्स तैरते हुए लगातार मूवमेंट करता रहता है, जैसे एक बेल्ट कन्वेयर पे रखा सामान. आपको ये बात पता होगी कि पृथ्वी पर स्थित सभी प्लेट्स मूवमेंट करते रहते हैं. गर्म लावा के ऊपर उठकर फिर ठंडा होकर कोर की तरफ जाने वाले साइकिल को कन्वेक्शन करंट कहते हैं. जैसा कि मैंने आपको पहले बताया, गर्म लावे ऊपर उठते हैं, क्रस्ट से टकराकर नीचे ठंडे होकर वापस गिरते हैं और इसी कन्वेक्शन करंट के कारण ही पृथ्वी के टेक्टोनिक प्लेट्स रगड़ खाते हैं और भूकंप आता है. यानी जब दो प्लेट्स आपस में रगड़ खाते हैं या टकराते हैं तो उस रगड़ या टकराव से जो वाइब्रेशन होता है उसी को हम भूकंप के नाम से जानते हैं. और इसका कारण है कन्वेक्शन करंट. ऐसा नहीं है कि कन्वेक्शन करंट से प्लेट्स केवल टकराते ही हैं, बल्कि इसके कारण दो प्लेट्स एक दूसरे से दूर भी जाते रहते हैं. जैसे अफ्रीकन प्लेट से एक नया प्लेट सोमाली प्लेट धीरे धीरे अफ्रीका से टूटकर अफ्रीका से अलग हो रहा है. यानी अफ्रीका लाखों साल बाद टूटकर दो महाद्वीपों में बंट जाएगा. दोनों प्लेट्स के बीच में वो जगह जहां से भूकंप की तरंगे उठती हैं उसे भूकंप का केंद्र कहते हैं और इन तरंगों को रिक्टर स्केल से नापा जाता है. बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत, त्या या भागात शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातच प्रवास करतात, परंतु त्यांचा वेग हा भागात मंदावतो. बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. त्यावरून बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे.
पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थाचा बनला आहे व या थरात लोह खनिजांचे प्रमाण अधिक आहे, हे आपण शिकलो आहोत. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. या भागाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकांमुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतो, त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असेही संबोधले जाते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्रालाच चुंबकावरण असेही म्हणतात. हे पृथ्वीचे 5वे महत्वाचे आवरण आहे. चुंबकीय क्षेत्रांची आकृती जी आहे मला या ठिकाणी दाखवलेली आहे. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर खोलीपर्यंत पृथ्वीच्या केंद्रभागापर्यंत आढळतो. हा पृथ्वीगर्भाचा केंद्रभाग असून तो घनस्थितीत आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात, त्यामुळे त्यास निफे असेही म्हणत असत. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने तर गाभा घनरूप आहे. हे तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके ठिकाणी भूकंप लहरी कशा तयार होतात या ठिकाणी सांगितलेलं आहे. आकृत्या दाखवलेल्या आहेत. भूकंप लहरी कशा तयार होतात? आकृतीमध्ये डावीकडील वक्र दुय्यम एस लहरींचा वेग दाखवतो, तर उजवीकडील वक्र प्राथमिक पी लहरींचा वेग दाखवतो. पी म्हणजे प्राथमिक आणि एस म्हणजे दुय्यम लहरी. दुय्यम लहरींच्या वक्रात अनेक ठिकाणी बदल झालेला दिसतो. आकृतीमधील टिंबाच्या सहाय्याने काढलेला वक्र हा या वेगाची सरासरी कल दाखवतो. दुय्यम लहरींचा वक्र 2900 किलोमीटर खोलीजवळ अचानक संपलेला आढळतो. तमिक लहरांच्या वक्रात देखील बदल होताना दिसतात. तमिक लहरींचा वेग खोलीप्रमाणे 2900 किलोमीटर पर्यंत सतत वाढतो. दुय्यम लहरींचा वेग बाह्य गाभ्याच्या सीमेपाशी 6 ते 8 किलोमीटर सेकंदाच्या दरम्यान आहे. लेखामध्ये वक्र या ठिकाणी थांबलेला दिसतो. आभा क्षेत्रात या लहरी प्रवेश करत नाही. तमिक लहरींचा वेग 2900 किलोमीटर खोलीवर 12 किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे. मात्र बाह्य गाभ्यात प्रवेश करताना हा वेग 8 किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत कमी होतो. हे टिंबरेषेने दाखवलेल्या वक्रावरून लक्षात घ्या. या वक्रांच्या अभ्यासावरून वेगवेगळ्या खोलीवर अंतर्गाभ्यातील पदार्थांची घनता किती असू शकेल याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. अंतरंगाच्या घनतेची वक्र आकृती आ मध्ये दिलेली आहे. याच आकृतीमध्ये वेगवेगळ्या खोलींवर गुरुत्वाकर्षण बल किती असेल वक्राद्वारे दाखवलेले आहे. भूपृष्ठापासून काही खोलीपर्यंत गुरुत्वाकर्षण बल वाढत जाते व त्यानंतर खोलीनुसार ते कमी होत जाते व केंद्रापाशी ते शून्यवत होते असे वक्रावरून दिसते. या आकृतीचे सूक्ष्म निरीक्षण करून घनता, वक्राकार, वेगवेगळ्या विलगता शोधा व त्या दाखवण्याचा प्रयत्न करा. जो स्वाध्याय दिलेला आहे तो विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे. धन्यवाद.